त्यामध्ये सध्या 2 ठिकाणी पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. एक राहुरी आणि दुसरं बारामती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजयदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती येथे 2 महिन्यानंतर आता पोटनिवडणूक होत आहे. उद्या 6 एप्रिल रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासोबत प्राथमिक माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत असे समजते. मित्रांनो, या निवडणुकीसंदर्भात आपल्याला थोडं सविस्तर बोलावं लागेल. या ठिकाणी जी आता निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उद्या ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे साहेब तसेच सुनेत्राताई पवार या ज्यावेळेस उमेदवारी अर्ज बारामती येथे दाखल करण्यास येतील त्यावेळेस या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण बारामतीमध्ये येण्या अगोदर या राज्याचे प्रमुख म्हणून आपण अजितदादाच्या मृत्यूची चौकशी होणे गरजेचे होते. आता अजितदादा यांच्या मृत्यूला 2 महिने होऊन गेले, परंतु या महाराष्ट्रामध्ये साधा FIR दाखल झालेला नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती 6 वेळा विराजमान झालेला, ग्रामीण भागाशी जुटलेला हा नेता आकस्मिक विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावतो आणि त्याची फक्त चौकशी सुरू आहे. चौकशीच्या पुढे कुठलंही काम नाही. तर या सर्वांना माझी विनंती आहे की आपण बारामतीमध्ये अर्ज दाखल करायला येण्या अगोदर आपण एक जबाबदार म्हणून या अजितदादांना न्याय देणं गरजेचे आहे. अगोदर त्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करा. आपणाला हात जोडून विनंती आहे. हे जर प्रकरण तुम्ही असं दाबून ठेवलं, निवडणुका येतील जातील, हा निवडणुकीचा भाग नाही, परंतु त्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. त्या विमानतळाच्या धावपट्टीवरती खोटे अहवाल सादर केले जात आहेत. झाडाला क्रॅश होऊन विमान पडलं असं दाखवलं जात आहे. त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी मी भेट देऊन बघितलं आहे, तिथं हरभरे एवढं सुद्धा झाड नाही. मग असे खोटे रिपोर्ट बनवले जात असतील आणि तो ब्लॅक बॉक्स जळला म्हणून सांगितलं जाते. 6 महिने जर समुद्रामध्ये विमान कोसळलं तर 6 महिन्यानंतर जरी ब्लॅक बॉक्स काढला तर त्याच्यातला डेटा सुरक्षित राहतोय. मग हा ब्लॅक बॉक्स जळला असं दाखवून खरं वस्तू परिस्थिती दडवण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि विशेष म्हणजे जानेवारी एंडमध्ये 28 तारखेला त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये धुकं होतं, हे कोणाला मान्य होईल का? ते काय हिवाळ्याचे दिवस होते का? या सर्व गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे आणि अजितदादांच्या विमान अपघाताची गुन्हा नोंद करूनच तुम्ही आपण अर्ज भरावा, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला माझी विनंती असेल. आपण फडणवीस साहेब, आपण एकीकडे म्हणता की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आपल्या आठवणीकरता एक सांगू इच्छितो, 2021 साली भारतनाना भालके पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार हे वारल्यानंतर तिथं पोटनिवडणूक लागली होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जनतेला आवाहन केलं होतं की मी करेक्ट कार्यक्रम करतो. तर त्यावेळेस आपण तिथं बिनविरोध निवडणूक होऊ दिली नव्हती. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये थोडा फरक आहे, हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. अजितदादावरती 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला. खरं तर ते आरोप पण तुम्ही केला. तुम्ही तर जाहीर प्रकारे सांगितलं की अजितदादा चक्की फिशिंग हे आरोप तुम्ही केलेले आहेत आणि त्या सिंचन घोटाळ्याची फाईल पण तुम्हीच बंद केली आहे. मग माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की ज्यावेळेस माणूस मयत होतो त्यावेळेस आपण पाठीमागल वैर विसरून जातो. ते आरोप खरे किंवा खोटे आता हे सिद्ध जरी झाले तरी ते माणूस आता हयात नाहीत. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर आता ते आरोप जर सिद्ध झाले नसेल तर आपण सक्षमपणे महाराष्ट्राला की आम्ही आरोप केलेले खोटे होते, एकतर तुम्ही खोटे होते म्हणून तुम्ही ते आरोप माघारी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या विमान दुर्घटनेची तात्काळ त्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपण म्हणता की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. अजितदादाला जर आपण न्याय देणार असाल तर ही पोटनिवडणूक बिनविरोध नक्कीच होईल. पण आपण तशा पद्धतीने
प्रत्यक्षात कृती करताना दिसत नाही. ज्यावेळेस 288 आमदार निवडून आले 2020ला, त्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना आपण राज्यसभेवरती घेतलं. मग त्यावेळी बिनविरोध घेतलं. मग आता राज्यसभेच्या 9 जागा आहेत, राज्यपाल कोट्यातून 5 जागा आहेत. मग त्या ठिकाणी सुनेत्राताई पवारांची बिनविरोध निवड करणं आता आपल्या हातातच आहे. कारण संपूर्ण बहुमताचा आकडा हा तुमच्याजवळ असताना सुनेत्राताईला बारामती मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. आपण त्याची सन्मानानं बिनविरोध निवड करू शकता राज्यसभेवरती, पण आपल्याला हे करायचं नाही. कारण जर सुनेत्राताईची बारामतीतून निवडणुकीला सामोरं गेलं तर राज्यपाल कोट्यातून तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या संबंधितला घेता येईल. सुनेत्राताईला जर त्या ठिकाणी घेतलं तर या बारामतीमध्ये एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तिथं निवडणुकीत त्या पक्षामार्फत उमेदवारी देऊन तो निवडून आणला जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संख्याबळ वाढेल. म्हणून आपण 41 संख्या होईल म्हणून आपण सुनेत्राताईंना या बारामतीच्या निवडणुकीमध्ये उतरत आहात. हे आता काय सांगायची नव्याने गोष्ट नाही. आपल्या तिघांनाही मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री दोघांना पण विनंती आहे की आपण अजितदादा पवार यांना जर न्याय द्यायचा असेल तर बारामतीमध्ये गुन्हा नोंद तात्काळ करून मगच तुम्ही बारामतीमध्ये अर्ज दाखल करायला यावे. अन्यथा तिथले जनता सुज्ञ आहे हे लक्षात ठेवावे.